ભગવાન બિરસા મુંડાની 150મી જન્મ જયંતિ નિમિત્તે સોરાપાડા ખાતે મેરેથોન દોડ સ્પર્ધા યોજાઈ। નંદુરબાર જિલ્લાના તલોદા તાલુકાના સોરપાડા ગામે બિરસા મુંડા સ્પોર્ટ્સ અકાદમી સોરપાડા દ્વારા ભગવાન બિરસા મુંડાના જન્મ જયંતિ નિમિત્તે મેરેથોન દોડ સ્પર્ધા 2025 યોજાઈ। બિરસા મુંડા સ્પોર્ટ્સ એકેડમી દ્વારા યોજાયેલ મેરેથોન દોડ સ્પર્ધામાં 50થી વધુ આદિવાસી વિસ્તારના ખેલાડીઓએ ભાગ લીધો, જેમાં 5 જેટલી અલગ અલગ ટીમોમાં સ્પર્ધા યોજાઈ હતી। આજની મેરેથોન દોડ સ્પર્ધામાં 1 થી 3 ક્રમમાં મેળવનાર ખેલાડીઓને ગોલ્ડ મેડલ સાથે પ્રમાણપત્ર આપી સન્માનિત કરવામાં આવ્યા। ભગવાન બિરસા મુંડાના એકેડમી સોરપાડા દ્વારા અલગ અલગ રમતોમાં ગ્રામીણ વિસ્તારના ખેલાડીઓ તાલીમ પૂરી પાડી ખેલાડીઓને રાજ્ય સ્તરે રમત માટે રમતવીરોને તૈયાર કરી રહ્યો છે, જેનાથી આદિવાસી ગ્રામીણ વિસ્તારોના ખેલાડીઓ ઉત્સાહપૂર્વક પ્રેરણા મેળવે છે। ભગવાન બિરસા મુંડા મેરેથોનના ઉમેશ પાડવી, બિરસા મુંડા સ્પોર્ટ્સ અકાદમી સોરપાડા સેક્રેટરી ડોક્ટર અનમોલ પાડવી, બિરસા મુંડા સ્પોર્ટ્સ અકાદમી સોરાપાડા યશવંત પાડવી, રવિન્દ્ર પાડવી, સંગીતાબેન તેમજ સાથી કર્મચારીઓ સહિત સ્થાનિક ગ્રામજનો ઉપસ્થિત રહ્યા હતા। રિપોર્ટર સુહાસ વળવી, કુકરમુંડા, તાપી।
माझे नाव स्वरा संतोष शिरसाट. मी इयत्ता 9वी शिकतो. माझ्या स्कूलचे नाव एस.टी. मदर टेरेसा नंदुरबार. मी या सोरापाडा येथे मॅरेथॉन स्पर्धेसाठी सहभागी झालो. या स्पर्धेमध्ये मी सेकंड रँक आलो. त्याबद्दल मला खूप आनंद झाला. डॉक्टर अनमोल पाडवी यांचे अनमोल मार्गदर्शन मला लाभले. माझे वडील सुद्धा क्रीडा शिक्षक आहेत आणि त्यांचे पण मार्गदर्शन लाभले. धन्यवाद. मेरा नाम अनमोल रविंद्र पाड़वी है. मैं बिरसा मुंडा स्पोर्ट एकेडमी का सेक्रेटरी हूँ. 2021 से बिरसा मुंडा स्पोर्ट एकेडमी स्थापना की है. 2021 से गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया के तहत बहुत सारे कार्यक्रम ऑर्गेनाइज किए हैं. मलखाम का 15 दिन का कैंप, उसमें से बहुत सारे बच्चे स्टेट को पहुँचे हुए हैं और अपने डिस्ट्रिक्ट में मतलब नंदुरबार डिस्ट्रिक्ट में बहुत सारे बच्चों को ये एकेडमी है वो प्रोत्साहन कर रही है और नेशनल और इंटरनेशनल पहुंचाने का हमारा जो उद्दिष्ट है एकेडमी का वो हम कर रहे हैं. और हमको पारस स्पोर्ट और बचपन स्कूल के चेयरमैन जो है वो हमको बहुत सपोर्ट कर रहे हैं. और हमारे जो अध्यक्ष है बिरसा मुंडा स्पोर्ट एकेडमी एंड सदस्य रविंद्र मोतीराम पाड़वी और आंगनवाड़ी सेविका सोरापाड़ा की संगीता पाड़वी वो भी हमें बहुत सपोर्ट कर रहे हैं. और उनके प्रयास से हम हमारे एकेडमी के बच्चों को नेशनल तक पहुंचाने का काम हम कर रहे हैं. आज के कार्यक्रम कितने भाग लिया? 50 प्लस बच्चों ने बिरसा मुंडा जयंती निमित्त पार्टिसिपेट किया था और ये कार्यक्रम बहुत अच्छा हुआ. धन्यवाद. और उसमें जो फर्स्ट सेकंड थर्ड प्रति गट में आया उनको मेडल दिया गया और प्रमाण पत्र दिया गया. क्या ये कार्यक्रम आने वाले सालों में आप करोगे? हाँ, आने वाले सालों में हम हमारा ऐसा विचार है कि हम बिरसा मुंडा स्पोर्ट एकेडमी के तहत बिरसा मुंडा क्रीड़ा महोत्सव हमारे डिस्ट्रिक्ट में ऑर्गेनाइज करें. और गवर्नमेंट ने तालुका स्तरीय क्रीड़ा संकुलन है वो सुधार दिया तो हम हमारे जो एकेडमिक के बच्चे हैं वो वहाँ पार्टिसिपेट कर सकते हैं और वहाँ से ऑल इंडिया खेल सकते हैं. धन्यवाद. मी यशवंत भाऊ अंमलपाड्याचे आहे आणि 2021 पासून बिरसा मुंडा स्पोर्ट एकेडमी सोरापाडा याचा एकेडमीचे मी सदस्य आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा 150वी जयंती भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मजयंतीनिमित्त स्पोर्ट एकेडमी सोरापाडा यांच्या वतीने ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आले. त्याच्यात 1 ते 3 म्हणजे 7 ते 9 या गटात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक तसेच मुलीही सुद्धा या गटात पहिला, दुसरा आणि तिसरा. त्याच्यानंतर 4थी ते 7वी पर्यंत एक गट होता. त्याच्यात 1, 2, 3 तसेच मुली 1, 2, 3 असे 5 गट होते. ओपनपर्यंत होते. जवळ 50 विद्यार्थ्यांनी या म्हणजे खेळात भाग घेतला आणि खूपच चांगला कार्यक्रम झाला. आता 150वी जयंतीनिमित्त आम्ही खूपच चांगला म्हणजे ग्रामीण भागातला हा पहिला कार्यक्रम असेल मला तरी वाटतं. आणि हे खूप सुंदर पद्धतीने झाला. म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान घेण्यात आला हा कार्यक्रम. याच्यात मुलींची ह्या म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलच्या मुली या खेळात सहभागी होत्या. खास करून मीना ज्या डाबच्या मुली आहे ॲथलेटिक्समध्ये युनिव्हर्सिटी टॉप लेवलच्या स्पोर्टमॅन आहे. त्याच्यानंतर मुलेही स्पोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचे पुरे होते. आणि पहिलाच अनुभव ॲथलेटिक्स घेतल्यामुळे चांगला अनुभव आला. आणि पुढच्या वर्षीही असंच आम्ही कार्यक्रम करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी, जय जोहार, जय बिरसा. मी ॲडव्होकेट उमेश मानसिंग पाडवी, बिरसा मुंडा स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष. आज रोजी 15 नोव्हेंबर 2025 रोजी सोरापाडा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. याच्यात
बहुतेक युवकांचा सहभाग झाला. या संस्थेचा उद्देश असा आहे की ग्रामीण लेवलपासून विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पर्यंत कसं पोहोचवण्यात येईल हे मार्गदर्शन आम्ही पहिल्यापासून केलेलं आहे. या संस्थेची आम्ही 2021 पासून स्थापना केलेली आहे. कार्यक्रम झाला आहे त्याच्यातून बहुतेक युवकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आणि पुढेही आम्ही देऊ.